संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत असून नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या अध्यक्षतेखाली शालिमार चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष निषेध आंदोलन करण्यात आले। शरद पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा सरकारच्या आर्थिक धोरणांचा सरकारच्या आर्थिक धोरणांचा मोदी सरकार निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा मोदी सरकार। दरम्यान या प्रसंगी युवक शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ, पूर्व विभाग विधानसभा अध्यक्ष महेश शेळके, युवक पंचवटी अध्यक्ष स्वप्नील निकम, महिला शहराध्यक्षा अनिता दामले, युवा नेते अतुल दादा मते, नाशिक सरचिटणीस मुन्ना अन्सारी, संजय गालफाडे, किरण पानकर तसेच असंख्य पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, विभागाध्यक्ष, प्रभागाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, सर्व फ्रंटल सेलचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अधिक माहिती दिली। मुळामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यावर अन्याय केलेला आहे। जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा महसूल या महाराष्ट्रामधून जमा होतो आणि तो केंद्र सरकारला मिळतो। GSTच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राने दिलेला आहे। परंतु महाराष्ट्राला जर का या बजेटमध्ये बघितलं तर या बजेटमध्ये महाराष्ट्राला अतिशय तोंडाला पानं पुसणारा असं बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे। महाराष्ट्राच्या अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर आर्थिक तरतूद ही महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेली नाही। ज्या काही घोषणा केलेल्या आहे या तरुणा फासव्या घोषणा आहे। मग तरुणांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, मागच्यात अजूनपर्यंत घोषणा ते पूर्ण करू शकलेले नाही। या ठिकाणी नव्यानं घोषणा या दिलेल्या आहे आणि मुळामध्ये जे महाविकास आघाडीनं यापूर्वी लोकसभेमध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जे दाखवलेलं होतं त्याच्यातलं काही चोरण्याचं काम या ठिकाणी या केंद्र सरकारने केलेलं आहे। मुळामध्ये या ठिकाणी बिहारला असेल, आंध्रला असेल मोठी तरतूद केलेली आहे आणि ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यांना वंचित ठेवण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांना दिलासा, या ठिकाणी उद्योजकांना दिलासा देण्याचं काम सुद्धा या अर्थसंकल्पात केले नाही। एकीकडे म्हणतात की आम्ही रोजगार वाढवू, परंतु रोजगार ज्यावेळेस वाढेल, ज्यावेळेस उद्योग व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतील त्यावेळेस रोजगार कुठेतरी उपलब्ध होऊ शकतो आणि असं जर का बघितलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना असो, उद्योजकांना असो या ठिकाणावर कुठल्याही पद्धतीची मदत करण्याचं काम या अर्थसंकल्पात केले नाही। त्याचप्रमाणे आमची अपेक्षा होती GSTमध्ये कुठेतरी कटछाट होईल। या ठिकाणी GST आमच्याकडून जो GST जातो तर सर्वसामान्य माणसाच्या खिशातून GST जातो। या ठिकाणी अदानी अंबानी कुठल्याही पद्धतीचा GST भरत नाही। जे लोकांकडून जमा करतो तोच तो त्यांना सरकारला देतो। मग गरिबांचे पैसे गरिबांच्या खिशातून या ठिकाणी पैसा काढायचा आणि त्या ठिकाणी उद्योग म्हणजे जे मोठाले उद्योगपती आहे
त्यांना पोचण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो महाराष्ट्रावर अन्याय झाला त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत. मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे, शालिमार, नाशिक.